नमस्कार. नवराष्ट्र नववार्तामध्ये मी रुणाल ढोक आपल्या सर्वांचं स्वागत करते. किसान अधिकार अभियानाचे मुख्य प्रवक्ते अविनाश काकडे आपल्यासोबत आज थेट जोडलेले आहेत. आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत. नमस्कार सर. नमस्कार. सर मला सांगा, आपण एक सामाजिक कार्यकर्ते सुद्धा आहे आणि ही जे जाण आहे त्याचे प्रेरणा स्रोत काय आहे, काय सांगाल? नाही, आपण समाजामध्ये राहत असतो, शिक्षण घेत असतो, समाजातल्या लोकांची आपल्याला आपली जडणघडण होताना मदत मिळत असते, ते आपण सगळं पाहत असतो. आणि आम्ही तर अशा शहरात राहतोय, म्हणजे मी तर सेवाग्राममध्ये, जिथे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचा आश्रम आहे, तिथून लहान असताना आम्ही शाळेत जायचो, त्या आश्रमकडे पाहायचो, इतिहास वाचायचो. तर असं वाटत होतं की आमचं गाव असं गाव आहे, की शहर जिल्हा असं आहे की जिथे राष्ट्रपिता महात्मा गांधींची कर्मभूमी राहिलेली आहे. आणि मग त्यांची आत्मकथा वाचली, त्यांच्या कामाची माहिती त्यांच्या लोकांकडून घेतली, स्वातंत्र्यासाठीचं त्यांचं बलिदान, आणि त्यासोबतच बाकीचे लोक पण इथे येणं जाणं. आणि मग त्यासोबत आपला अभ्यासाचा व्यासंग असल्यामुळे काय होतं की जगभरातल्या काम केलेल्या लोकांच्या आपल्या विचारांच्यावर आणि कृतीवर परिणाम होतो. आणि मग त्याच्यातून आपल्याला असं वाटते की आपण पण काहीतरी देणं लागतोय समाजाचं, देशाचं, जगाचं, मानवतेचं. त्यातून ही प्रेरणा मिळत जाते असं मला वाटतंय. सध्या सगळ्यांचे पालक असो, आपणही लहान असताना आपल्या पालकांनी काही स्वप्न पाहिली असेल, तर भविष्यात काय बनावं यासाठी जे स्वप्न पाहिली होती ती कोणती होती, त्याबाबत प्रेक्षकांना काय सांगाल? हा, लहानपणी आपले आई वडील आपल्या मुलांचं चांगलं करिअर व्हावं, त्यांनी भक्कम पैसे कमवावे, हुशार मुलगा असेल तर त्याच्या बाबतीत अधिक अपेक्षा असतात. माझ्या बाबतीतही असं होतं. तुलनेत बाकीच्या मुलांच्या पेक्षा, मोहल्ल्यातल्या मुलांच्या पेक्षा हुशार मुलगा म्हणून माझ्याकडे पाहायला जायचं. नेतृत्व क्षमता होते. आम्ही मोहल्ल्यामध्ये अनेक वर्ष क्रिकेटची टीमचं नेतृत्व मी केलेलं होतं. त्यानंतर क्लासमध्ये मी पहिल्या क्रमांकामध्ये किंवा पहिल्या 2-3 लोकांमध्ये राहायचो सतत जे आहे. त्यामुळे घरच्या लोकांना पण वाटायचं की मोठा झाल्यानंतर एक मोठा भक्कम आर्थिक आधार याच्या मार्फत मिळेल. आणि म्हणून जेव्हा अभियांत्रिकीचं शिक्षण शिकायला वगैरे गेलो, तर त्यानंतर जी एक कलाटणी मिळाली, विचारांची कलाटणी मिळाली, आणि मग त्या योगाने समाजाच्या कामासाठी, जसं म्हणतात की इमारती बांधण्याच्या सोबत समाज बांधणं जास्त गरजेचं आहे, असं जेव्हा काही स्वातंत्र्य सैनिकांच्या सोबत चर्चा त्यावेळी केल्यानंतर त्यांनी मार्गदर्शन केलं, त्यावेळी वाटलं की आपण पैसे कमवण्यामध्ये वेळ घालवण्यापेक्षा समाजामध्ये एक सकारात्मक विचार रुजवण्यासाठी मेहनत घेतली पाहिजे. आपले समाज कार्यामध्ये गुरु कोण आहे याबाबत प्रेक्षकांना काय सांगाल? आणि जर आपली थोडक्यात माहिती द्यायची राहिली प्रेक्षकांना तर काय द्याल? तसं माझ्या महापुरुषांचा प्रभाव माझ्यावर आधीपासून आहे. कारण मला इतिहासाच्या वाचनाचा व्यासंग अगदीच लहानपणापासून, म्हणजे मी प्राथमिक शाळेत असतानापासून शिवाजी महाराजांचा इतिहास आम्हाला होता, मला तो खूप आवडायचा आणि मी तो खूपदा वाचायचो. म्हणून इतिहासाच्या विषयामध्ये मला चांगले गुण मिळायचे. त्यानंतर मग गांधीजींच्या संदर्भामध्ये वाचन केलं. पहिल्यांदा शिवाजी महाराजांचं वाचन केलं, मग गांधीजींच्या नंतर माझ्या लक्षात आलं की आपण अन्य महापुरुषांना वाचलं पाहिजे. म्हणून मग जवाहरलाल नेहरू, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, ज्योतिराव फुले, हे भारतातली, भगतसिंगांच्या बद्दल मी वाचनच केलं नाही तर भगतसिंगांच्या बद्दल मी लिखाण पण केलेलं आहे. महात्मा ज्योतिराव फुल्यांबद्दल मी लिहिलेलं आहे. त्यानंतर गांधीजींच्या बद्दल मी लिहिलेलं आहे. जवाहरलाल नेहरू आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं चिकित्सक आणि तर्कनिष्ठ विचार करणं आणि सायंटिफिक विचार करणं ह्याचा माझ्यावर जास्त प्रभाव पडला. त्यासोबतच जगभरातले जे मोठी माणसं आहेत, टॉलस्टॉय असो किंवा मग रस्किन असतील किंवा मग बर्ट्रांड रसेल असेल, असे जगभरातल्या पण चिंतकांचा ह्याचा परिणाम आपल्यावर होतो. तो परिणाम माझ्या पण चित्तावर आणि विचार करण्यावर झाला. कारण मला असं वाटतं की अध्ययन करण्याने माणसाची जी प्रतिभा आहे ती खूप छानपणे विकसित होत असते आणि मनुष्य सेंट्रल लाईनवर विचार करतो. म्हणून मी तर असं म्हणेन की माझा जो विकास आहे हा अध्ययनातून झालेला आहे. आपण अभियांत्रिकीचं शिक्षण सुद्धा घेतलेलं आहे, तर मला सांगा, त्या काळातील जे युवक होते आणि आजचे जे युवक आहेत, समाज माध्यमांवरती भरकटलेली आहे, त्यांना काय संदेश द्याल? समाज माध्यमांचा चांगला उपयोग होऊ शकतो, पण दुर्दैवाने
समाज माध्यमांच्या मार्फत म्हणजे आज काय होतंय की व्हॉट्सअप, फेसबुक, ट्विटर ह्या सगळ्या ज्या समाज माध्यम आहेत ह्याच्या मार्फत इतिहासाचं दूषितीकरण होत आहे. म्हणजे त्याच्यामुळे चुकीचा इतिहास आणि लोकांना शॉर्टकट माहितीवर लोक विश्वास करतात. म्हणजे एखादी माहिती माझ्या पुढ्यात आल्यानंतर ती माहितीचे तथ्य तपासून ते खरी आहे की खोटी आहे हा आपल्या समाजातला सर्वसामान्य मनुष्य त्या खोलात जायचा विचार करत नाही आणि त्याच्यावर विश्वास करतो. ही अडचण आहे समाजातली. त्याच्यामुळे असं होतंय की समाजामध्ये इतिहासामध्ये झालेली महामानव जे आहेत त्यांच्या बाबतीतली अनेक चुकीची माहिती, त्यासोबतच घडलेल्या घटनांच्या बाबतीत चुकीच्या घटनांची चुकीची माहिती आपल्या समाजासमोर येते. त्यामुळे रचनात्मक बदल जे व्हायला पाहिजे त्याच्याऐवजी लोकांच्या डोक्यामध्ये नकारात्मक बदल येतात. आणि दुसरं असं आहे की समाज माध्यमांचा उपयोग समाजातल्या लोकांना जोडण्यासाठी आणि मनाच्या आणि हृदयाच्या स्तरावर मानव म्हणून जोडण्यासाठी जे काम झालं पाहिजे त्याच्याऐवजी विभाजित करण्याचं काम आणि विभाजित करून आपण विकसित होणार हा अगदीच चुकीचा दृष्टिकोन काही राजकारण्यांच्या मार्फत आणि काही समाजामध्ये जसं धर्माच्या आधारावर कट्टर भाव राखणारे जे लोक आहेत ते समोर ठेवतात आहे. तर ही धर्माची कट्टरता, राजकारणातला हव्यास किंवा समाजकारणातले जे वेगवेगळ्या सत्ता आणि साधनं गोळा करण्याचा आतमधून हव्यास असणारे लोक समाजाची दिशाभूल करण्याचं जे काम करतात ह्याचा एक मोठा धोका आणि यांच्याच मार्फत समाज माध्यमं कंट्रोल केली जातात, नियंत्रित केली जातात. आणि मग नवीन तरुणांच्या समोर नवीन तरुणांनी एक काम केलं पाहिजे की त्यांनी कोणत्याही गोष्टीवर विश्वास ठेवायच्या आधी त्याचे सगळे आधार तपासले पाहिजे आणि मग त्यानंतर निर्णयावर गेलं पाहिजे. सर मला सांगा, आपली भविष्यातील जी वाटचाल आहे ती काय असणार आहे, त्याबाबत काय सांगाल? मला असं वाटतं की या देशामध्ये 90 वर्षाचा स्वातंत्र्याच्या साठीची जी लढाई चालली 1857 पासूनची तर 1947 पर्यंत जी आहे त्याच्यामध्ये शेकडो लोकांनी, हजारो लोकांनी बलिदान दिले, लाखो लोक जेलमध्ये गेले, अनेक लोकांना फासावर जावं लागलं, अनेक लोकांनी आपले जीवनाचं जे भवितव्य आहे ते सोडून समाजासाठी काम केलं आणि 1950ला आपण देश एका गुलामगिरीच्या स्थितीतून राजेशाहीच्या प्रक्रियेतून काढून तो लोकशाहीच्या प्रक्रियेत आणला. एक उत्तम जगातली सर्वोत्तम ज्याला आपण म्हणतो घटना जी आहे, संविधान जे आहे ते भारताला मिळालं. त्या स्वातंत्र्याच्या लढाईच्या प्रक्रियेतून ते निर्माण झालेली आपण पाहतो. कारण की भारतातल्या संविधान जे आहे त्याचे जे मूल्य आहेत, त्याचे जे मूलभूत अधिकार आहेत, तर राज्य शासनाच्या संदर्भामध्ये दिलेल्या सूचना आहेत ह्या इतक्या महत्वाच्या आहेत आणि त्याच्या आधारावर आपली लोकशाही टिकलेली आहे. आणि या लोकशाहीच्या संदर्भामध्ये, या राज्यघटनेच्या संदर्भामध्ये समाजामध्ये जी जाणीव जागृतीची गरज आहे ती तेवढी नाही आहे. त्याचा परिणाम असा होतोय की सत्तेमध्ये जाणारे लोक हे लोकशाहीला टिकवण्यासाठी जे प्रतिबद्ध असायला पाहिजे किंवा समाजात असणारे वेगवेगळ्या समूहाचे किंवा धर्मसमूहाचे लोक जे आहे ह्यांनी धर्म हा व्यक्तिगत जीवनाचा भाग आहे, संप्रदाय हा व्यक्तिगत जीवनाचा भाग आहे, तो सार्वजनिक जीवनामध्ये आणल्याने उथलपुथल आणि कलुषितपणा निर्माण होऊ शकतो. धन्यवाद सर आमच्याशी चर्चा केल्याबद्दल. नवराष्ट्रातर्फे येणाऱ्या ज्या काही भविष्याची वाटचाली आहे त्यासाठी आपल्याला शुभेच्छा. यानंतरही राजकीय आणि सामाजिक घडामोडी बघण्यासाठी बघत रहा नवराष्ट्र नववार्ता न्यूज. मी रुणाल ढोक, वर्धा.